पुण्यातील एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशात व्हायरल। एक मुलगी जेव्हा छोट्याशा गावातून पुण्यात शिकायला आली होती, तिचं शिक्षण 4 वर्षांनं पूर्ण झालं, तेव्हा जे उघडकीस आलं ते पाहून संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली। खरं तर जालना जिल्ह्यातून आलेली प्रिया ही अतिशय मोठ्या आशेनं पुण्यात शिकायला आली होती। अभ्यासात अत्यंत हुशार। पुण्याला आली तेव्हा तिचं सगळं सुरळीत होतं। 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्षानंतर तिचं शिक्षण पूर्ण झालं। आई वडिलांना वाटतं की प्रिया चांगली शिकते आहे, पण ती पास झाल्यानंतर जे धक्कादायक सत्य उघडकीस आलं त्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। महाराष्ट्राच्या इतिहासात अशी कधीच घडली नव्हती, इतकी भयानक घटना घडली। खरं तर ही घटना तिच्या आई वडिलांनी दाबण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ही घटना उघड झाली। आता बऱ्याच वेळा कॉलेजला गेलेल्या मुली, त्यांचं प्रेम प्रकरण होतं। बऱ्याच वेळा पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुली राहतात, पण या मुलीनं जे केलं आहे ते एकदम वेगळं होतं, जे ऐकून राज्यातल्या सर्व पालकांची झोप उडाली आहे। अभ्यासाच्या नावाखाली मुलं काय करतात, एक असा विचित्र प्रकार समोर आलाय की ज्याने पालक आता घाबरलेले आहेत। मग नेमकं प्रियाने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशातल्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली? का तिचे आई वडील, आता का सगळे आई वडील मुलांना कॉलेजला पाठवायला घाबरत आहे? ही घटना उघड झाल्यानंतर सरकारने काय मोठा निर्णय घेतला, चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। एक घटना जी घडली पुण्यात। जालन्यातून आलेल्या एका मुलीने केलं असं काही की जे शिक्षण पूर्ण झाल्यावर उघडकीस आलं। ना कुठलं अफेअर, ना लिव्ह इन रिलेशनशिप, पण जे केलं त्याने अख्खे पालक हादरले। खरं तर घटना पुण्यातली, पण तिने अख्ख्या देशाला हादरा दिलाय। एक 19 वर्षाची मुलगी, जिचं नाव प्रिया, जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातून ती पुण्यात शिकण्यासाठी आली होती। ती ज्यावेळेस पुण्यात आली त्यावेळेस साल होतं 2022, महिना होता ऑक्टोबर। दिवाळी नुकतीच संपली होती। महाराष्ट्रातील लाखो मुलामुलींप्रमाणे प्रिया ही आपल्या स्वप्नाची पेटी घेऊन पुण्यात दाखल झाली होती। आता ही 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस तिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती। चांगलं शिक्षण घेऊ, मोठी नोकरी लागेल, चांगला पती मिळेल आणि आपल्या कष्टकरी आईवडिलांना अभिमानानं जगताना आपल्याला पाहता येईल, अशी तिची एकमेव इच्छा। तिचे आईवडील शेतकरी, अक्षरशः रात्रंदिवस मेहनत करून तिला विश्वासानं शिक्षणाच्या माहेरघरी पाठवलं होतं। प्रियाला देखील याची जाणीव होती। ती हुशार, अभ्यासू होती। तिच्या कुटुंबात, गावात तिचा खूप गवगवा केला जात होता। तिच्या घरचे म्हणायचे, आमची प्रिया आता पुण्याला शिकायला चालली। जेव्हा ती येत होती तेव्हा अख्ख्या गावाला तिच्यावर कौतुक होत होतं। हा विश्वास, ही अपेक्षा तिचं सगळ्यात मोठं बळ होतं। आता सुरुवातीला ती जेव्हा पुण्यात आली तेव्हा पुण्यातल्या गाड्या, गजबजलेले रस्ते, मोठी मोठी चकचकीत दुकाने, कॉलेजचा परिसर, हे सगळं पाहून तिला सुरुवातीला घाबरायला व्हायचं। पण जशी 6-7 महिने झाले, जसं 2023चं साल सुरू झालं, तसं प्रिया पुण्यामध्ये रुळली। आता तिच्या घरच्यांना वाटत होतं की प्रियाला इथे करमणार नाही, प्रियाला वातावरण सूट होणार नाही। पण प्रिया पुढे जे करणार होती त्याची तिच्या आईवडिलांना कधीच कल्पना आली नव्हती। प्रियाचे आईवडील रोज तिला फोन लावायचे। आईशी प्रिया 2-3 तास बोलायची। वडील बोलायचे, काय झालं, काच कॉलेजमध्ये काय शिकवलं, कसा अभ्यास केला, सगळं विचारलं जायचं। पण त्यांना माहिती नव्हतं या फोनच्या पलीकडे प्रियाच्या आयुष्यात काय सुरू आहे। ती अभ्यास करायची, आई वडिलांशी व्यवस्थित बोलायची, पण तिच्या आयुष्यात गेल्या 6 महिन्यानंतर एक मोठा बदल घडला होता। या बदलाची कल्पना तिच्या आईलाही आली नव्हती, पण तिच्या वडिलांना थोडीशी कुणकुण होत होती। प्रिया आता हळूहळू त्या वातावरणात मिसळू लागली होती। जेव्हा घरच्यांचा फोन यायचा तेव्हा ती नेहमी आनंदी असल्यासारखं दाखवायची, पण तिचं आयुष्य आता 2 स्तरावर चाललं होतं। म्हणजे ती दाखवत होती एक, आणि वास्तवात दुसरंच काहीतरी होतं। एका बाजूला आईवडिलांचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला तिची नवी लाईफस्टाईल ती आता पकडत होती। प्रियाच्या आयुष्यात खरी चूक इथूनच सुरुवात झाली होती। ज्यावेळेस ती पहिल्या वर्षाला होती त्यावेळेस तिच्या सोबत एक असा प्रसंग घडला, आणि त्या प्रसंगात तिने असा निर्णय घेतला, आणि याच निर्णयामुळे 2025 मध्ये, म्हणजे 4 वर्षानंतर तिच्या आयुष्यातलं ते सगळं बिंग फुटणार होतं। एक अशी मोठी चूक तिच्याकडून तिथे झाली होती, ती म्हणजे तिची संगत। तिचा एक असा मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला होता, ती त्या ग्रुपमध्ये ओढली गेली। आता तिला कल्पना नव्हती आपण शाळेत आलोय, कॉलेजला आलोय, आपण अभ्यास करायला पाहिजे, पण अनावधानानं ती त्या ग्रुपमध्ये मिक्स झाली। त्या ग्रुपमधले तिच्या आयुष्यातले ती सगळ्यात मोठं वादळ येणार होतं, त्याची कल्पना तिला नव्हती। कसं बसं करत 1 वर्ष पूर्ण झालं। आता अखेर ती त्या ग्रुपमध्ये इतकी मिक्स झाली होती, ती असं काहीतरी करत होती की कुणालाच काही कल्पना नव्हती, पण अखेर सगळं 4 वर्षांनी उघड होणार होतं। हा तर खरा या प्रकरणाचा पहिला अध्याय होता। अजून पुढचे 3 अध्याय उघडणं बाकी होतं। खरं तर 1 वर्ष पूर्ण झालं या प्रकरणाला। 1 वर्ष तिच्या कॉलेजला पूर्ण झालं, आणि या घटनेचा दुसरा अध्याय खरोखर सुरू झाला। दुसरा अध्याय इतका भयंकर होता की ज्यामध्ये आता ती अभ्यासात मागं पडू लागली।
याचं कारण काय होतं तिच्या घरच्यांना देखील समजलं गेलं नव्हतं. आता तिच्या घरच्यांना देखील तिचे रिझल्ट गेले. रिझल्ट पोस्टाद्वारे पाठवले होते. आई वडिलांना विचारलं तर ती म्हणाली मला अभ्यास खूप जड जातोय. पण वडिलांनी ठरवलं की नाही बाळा, तू अभ्यास कर, लक्ष दे, तू नक्की पास होशील. त्यांना काय माहिती होतं की त्यांची मुलगी काय करू शकते. अखेर ती कॉलेजच्या अभ्यासात मागं पडली आणि एवढंच नाही तर तिचं 1 वर्ष वाया गेलं. ती नापास झाली. आता हा जो धक्का होता, ही जी गुप्त बातमी होती तिने तिच्या घरच्यांना सांगितली नाही, पण तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. तिला माहिती होतं ही जर गोष्ट कळाली तर आई वडिलांचा विश्वास आपल्यावरचा कायमचा तुटेल. आणि मग तिने ज्या कुटुंबाने ज्या अख्ख्या गावामध्ये तिचं नावलौकिक केलं होतं त्यांना अपयश कसं सांगायचं म्हणून तिने एक निर्णय घेतला आणि तो होता सत्य लपवायचा. आणि हेच तिच्या आयुष्यातलं दुसरं मोठं वळण ठरलं. तिने एक गोष्ट लपवली पण तिला माहिती नव्हतं तिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेचा पाया रचत होती की ज्याची कल्पना तिला नव्हती. अखेर कॉलेजला तिला जाता येत नव्हतं. 1 वर्ष आता इयर डाऊन लागल्यामुळे पुढच्या वर्षामध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी 1 वर्ष थांबायचं होतं. मग तिने विचार केला काय करायचं. घरी तर जायचं नव्हतं. घरी सांगितलं की मी कॉलेजला शिकते. म्हणून तिने काय केलं, कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. आता अखेर कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू झाली. तिला 15 ते 16 हजार पगार मिळाला. तिचं बोलणं जे होतं, बोलण्याची टेक्निक चांगली होती, त्यामुळे कॉल सेंटरमध्ये तिला लवकर नोकरी मिळाली. 15-16 हजार पगार. आता ती नोकरी करत होती. आता कदाचित असं वाटेल की ती तिच्या कुटुंबाला हातभार लावेल, पण नाही. तिने जो निर्णय 6 महिन्यापूर्वी घेतला होता त्याच निर्णयामुळे ही नोकरी तिने समाधानाने नाही तर बळजबरीनं स्वीकारली होती. कारण की तिच्या जीवनशैलीमध्ये असा बदल झाला होता की या बदलामुळे तिला नोकरी करणं गत्यंतर होतं. आता नोकरी ती करत होती पण तिला समजत नव्हतं आपण काय करतोय आणि कोणालाच कल्पना नव्हती की ती नोकरी का करत होती. अखेर ती आता नोकरी करत होती. तिच्या लाईफस्टाईलमध्ये आता बदल झाला होता. आता एकतर तिच्यावर कोणाचा धाक नव्हता. घरी काही सांगितलेलं नव्हतं. काही कारणास्तव तिने जी नोकरी आहे तर ती नोकरी देखील तिला मध्ये सोडावी लागली. तिचं जे वर्तन होतं ते अशा पद्धतीने बिघडली होते की तिला नोकरीतून काढलं. आतापर्यंत तिने पहिलं वर्ष कंप्लीट केलं होतं. त्यानंतर विषय गेले, ती नापास झाली. वर्ष वाया गेलं. तिने नोकरी केली, नोकरीमधून काढलं का कोणालाच काही कल्पना नाही. कॉल सेंटरची नोकरी सोडली. आतापर्यंत सगळं सुरळीत होतं कारण की आता 2ऱ्या वर्षाला तिला ऍडमिशन मिळालं होतं. 2रं वर्ष झालं. घरच्यांना काडीची ही कल्पना नव्हती. 2ऱ्या वर्षाला प्रिया गेली. प्रिया पुन्हा नापास झाली. असं होत होत साधारण 2 ते 3 वर्षाचा कालावधी गेला. 2021 ते 2025 घरच्यांना आलबेल, काहीच कल्पना नाही. घरच्यांना वाटलं मुलगी शिक्षण पास झाली. पण जेव्हा तिचे वडील एके दिवशी पुण्यात आले तेव्हा जे उघड झालं ते अत्यंत धक्कादायक होतं. जेव्हा तिचे वडील हॉस्टेलला गेल्यावर समजलं प्रिया इथून पहिल्या वर्षानंतर कधीच आली नव्हती. मग प्रिया नेमकं कुठे गेली होती. जालन्याची प्रिया ऑक्टोबर 2022 मध्ये तिथे आली. 2023 नंतरचा सगळा उलगडा होऊ लागला. तिची एक जुनी मैत्रीण भेटली तिच्या वडिलांना. त्या वडिलांना तिने सगळं सांगायला सुरुवात केली. वडील अक्षरशः डोळ्यात पाणी आणून त्या मैत्रिणीला विनंती केली मला सगळं सांग. 2023ला तिने सांगायला सुरुवात केली. 2023ला म्हणजे ते कॉलेजला आल्यानंतर 2ऱ्याच वर्षी तिची संगत बिघडली. अनेक व्यसन तिला लागले. 2023 कसं तरी गेलं की 2024ला आली. तोपर्यंत तिचं वर्ष वाया गेलं होतं. तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी पकडली पण तिला दररोज दारू प्यायला लागायची. तिला पार्ट्या करायला लागायच्या. या खर्चासाठी तिने कॉल सेंटरच्या नोकरीहून तिला काढून टाकण्यात आलं. पुढं झालं असं, तिचं वय वाढलं आणि वय वाढल्यानंतर तिच्या आयुष्यात एक मुंबईचा मुलगा आला. या मुलासोबत तिचं अफेअर झालं. त्या मुलानं तिच्या आयुष्यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट केली. त्याने तिचा वापर केला. तिचे फोटो काढले. तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि या ब्लॅकमेलिंगमुळे तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन यायचा. तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन यायचा आणि त्या मित्रांबरोबर तिला जबरदस्ती संबंध ठेवायला भाग पाडायचा. ती मुलगी आता एका प्रकारे एका व्यवसायासारखं काम करू लागली आहे. तिच्या ज्या प्रियकराने तिला दगा दिला पण तिच्याकडे ना नोकरी पण तिला लागलेल्या सवयीमुळे ती आज देह विक्रीचं काम करत होती. वयाच्या 21व्या वर्षी ती आज पुण्यातील एका भागामध्ये देह विक्री करताना आढळून आली. ही संपूर्ण घटना जेव्हा तिच्या बापाला कळाली तेव्हा तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांसाठी इशारा आहे. आपले मुलं मुली नजरेआड काय करतात त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे अशी माहिती या घटनेतून मिळते. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.